97,342 डिवायडेड बाय 121. तर ह्या संख्येमध्ये आपल्या मल्टिप्लिकेशन आपलं डिवायडेड बायचे डिजिट जे आहे आपले ते 3 आहे. तर मग आपण 3 डिजिट सोडून देणार. तर बघा 3 डिजिट आपण सोडून देणार. तर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 डिजिट सोडायचे आहे. तर 4 डिजिट आपण ह्या ठिकाणी घेतला. बेस आपला आहे 100. बेस काय येणार 100. 21ने संख्या जास्त आहे म्हणून आपण 42 साईडला घेतला. तर आता बघा आपली ह्या संख्या या ठिकाणी 121. तर 21ने जास्त आहे तर त्याच्या अपोजिट आपण -2 -1 करणार. 4 जसाचा तसा घेतला. 4ने 2ला मल्टिप्लाय करायचा आहे. 4 2 जा 8. तर -8 येणार. काय येणार -8. आणि 4ने परत 1ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 1 जा 4. तर -8 -4. तर 9 -8 आला आपला 1. 9 - 8 काय आला आहे आपला 1. परत या 1ने 2 आणि 1ला 21ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 2 1 जा 2. 1 2 जा 2 आणि 1 1 जा 1. तर आता परत 7 लेस 4 लेस 2. तर आन्सर आलं 1. 9 - 8 1 झाला. त्या 1ने आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्या ठिकाणी 7 - 6 आला 1. परत 1ने आपण 2 आणि 1ला मल्टिप्लिकेशन केलं. ही क्रिया आपल्याला चालूच ठेवायची आहे क्रॉसमध्ये. आणि नंतर 0ने मल्टिप्लिकेशन केलं. 0 0 आला. 2च्या खाली ज्या वेळेला लास्ट डिजिट आला त्यावेळेला आपली प्रोसिजर संपत आहे. मग 4 - 1 आले आपले 3 आणि 2 ॲड 0 आला 2. तर 4 - 1 काय येणार 3 आणि 2 जसाच तसा. तर आपला आन्सर आलेला आहे 4110. 4110 आपले काय आलेलं आहे क्वेशंट आलेला आहे आणि रिमाइंडर आली आहे आपली 32. तर क्वेशंट आलेला आहे आपला 4110 आणि रिमाइंडर आलेला आहे 32. तर आपल्याला जर अजून प्रोसिजर करायची असेल तर आपण ही संख्या परत 4110 आणि त्याला डिवायडेड बाय 32 परत हे सम पुढे वाढवू शकतो आहे. पण आपल्याला क्वेश्चन जो दिलेला आहे तर त्या क्वेश्चन